मित्रांनो, समोर जी म्हैस बघत आहात एका शेतकऱ्याने जी खरेदी केली आहे. बघू शकता म्हैस चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे, जाफर जातीची म्हैस आहे. आतमध्ये जो पिल्लू आहे गाडीमध्ये बघू शकता. राम 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 राम. तुम्ही घेतली काही? हो. बरं बरं. कशी घेतली? ही 1,40,000. 1,40,000 रुपये. किती दिवस झाले आता जणून? ही रविवारी झाली. रविवार झालेले का? 1,40,000 रुपयाला. बरं. व्यापाऱ्यांनी किती सांगितले होते? व्यापाऱ्याने सांगितलं 1,60,000. 1,60,000 रुपये. तुम्ही? मी सांगितलं 21. 21 आणि 1,40,000ला याचा यावर झाला. व्यवहार झाला. बरं बरं. तुमच्यावर किती म्हशी अशा? आमच्याकडे 10 आहे. 10 म्हशी. म्हणजे दुधाचा व्यवसाय करता? दूध व्यवसाय, शेती आणि दूध. बरं बरं. शेतीला जोड व्यवसाय म्हणून. बरं बरं. तर दूध किती निघतं आमचं दूध जवळपास 70-80 लिटर. एका टायमाला? 70-80. 70 बरं. दूध कशाला आहे सध्या? डेअरीला आहे का? काही घरगुती आहे इकडे. असं का? बरं बरं. बरं. आता 1,40,000 तुम्ही म्हैस घेतली. बरं, दुधाचा व्यवसाय परवडतो का इतक्या मोठ्या रकमेचे? किती महिने दूध दिला ते? ही कमीत कमी 12 म्हणजे ते 12 महिने देईल. 12 महिन्याला. आणि विक्रीच्या टायमाला पण तिची चांगली किंमत येते. म्हणजे तपासून विकता का? हो, त्यापासून 3 महिन्याची जर लागलेली असली तर 90,000 1 लाखापर्यंत येते. बरोबर. 1 लाखापर्यंत तपासून म्हैस विकल. हो हो. 90,000 तर सरासरी ठेवलेले. बरोबर. आता दूध किती दिले अंदाज तुमचा? आता ही निघेल 15 लिटर दूध. 15 लिटर निघाल. तर बघू शकता मित्रांनो, 1,40,000 रुपयाला जी खरेदी केली आहे शेतकऱ्याने. बघू शकता म्हैस चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. दुधाची म्हैस ना. तुमचं नाव पत्ता सांगा ना. दिलीप रमेश अप्पा पंगडवाले, निधोना. पत्ता म्हणजे जिल्हा कोणता? जालना जिल्हा. जालना जिल्हा. जालना जिल्हा. तपासून म्हशी आहेत का तुमच्याकडे आता? हां, तपासून म्हशी आहेत का तपासून म्हशी का? सध्या? सध्या नाही. सध्या नाही का? ठीक. धन्यवाद.